बॉस मराठी सीझन 6 जसं की आपण पाहिलं की प्रभूने प्राजक्ताची चावी चोरली होती, गोल्डन की चोरली होती, ज्याच्यामुळे तिचे सगळे अधिकार प्रभूला मिळाले आणि प्रभू या आठवड्यामध्ये सेव्ह झालेला आहे. तर त्याचा राग प्राजक्ताच्या डोक्यामध्ये कुठे ना कुठे तर होता आणि बाकी टोळीच्या गँगमध्ये सुद्धा तो राग बसलेला आहे. तर जिथे जिथे प्रभू दिसतोय ते सगळेजण त्याला पोक करतात, त्याला चिडवतात, त्याला म्हणतात जा आता तिकडे जाऊन सांग, तू हे कर, तू ते कर, तू आमच्यामध्ये थांबू नकोस. इव्हन एक टास्क चालू होता नॉमिनेशन, त्याच्या वेळेस सुद्धा प्राजक्ता डायरेक्ट म्हणाली प्रभू त्याला, चल इथून निघ म्हणली, तू इथं थांबू नकोस आणि तू आमच्या गोष्टी तिकडे जाऊन सांगतोस तर इथून निघ, आम्हाला प्लॅनिंग करायची आहे. सगळेजण त्याला हसूड धसूड करत होते. त्याच्यामध्ये थोडंसं रडलं. ते रडलेलं पोरगं बघून बाकीच्या सगळ्यांना त्याच्यावर जीव आला आणि थोडीशी फुटेज मिळवण्यासाठी सगळेजण त्याच्या साईडनं बोलत होते. एका पॉईंटला मला सुद्धा वाटलं की प्रभूने जे केलं त्या मानाने तुम्ही सगळेजण जे त्याला चिडवताय किंवा जी टोळी गँग त्याला अख्खी डॉमिनेट करत होती किंवा त्याला चिडवत होती किंवा एकटं पडत होती, स्पेशली सागर कारंडे, नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम हिम ऑल्सो, बट त्यांनी पण सुद्धा ते सुद्धा केलं. आणि जेव्हा तो रडत होता त्यावेळेस सागर मागून आला आणि त्याला म्हणाला की अच्छा कॅमेऱ्यासमोर रडतोय का, ठीक आहे रड असं म्हणून निघून गेला. काही जणांनी त्याला सिंपती दाखवायचे प्रयत्न केली. माझ्याबरोबरच कोंबडी अनुश्री मानेला सुद्धा वाटलं की सगळेजण त्याला जास्तच पोक करतायत. ठीक आहे त्यांनी चोरी केली, ते पोरगं थोडंसं डॅम्बिस आहे, पण एखाद्याला असं कॉर्नर करणं काय बरोबर नाही असं वैयक्तिक मला वाटतं. तुम्हाला काय वाटतंय?